नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद दुबे. भारत न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या समोर एक नवीन अपडेट येत आहे. बघत राहा फक्त भारत न्यूज 24 वर. विनोद दुर्गे पत्रकारांच्या घरांवर महानगरपालिकाने का बुलडोजर चालविला? वार्डातील नागरिकांच्या तक्रारीवरून महानगरपालिकाने शुद्ध बुद्धीने कारवाई कुठल्या कायद्याने केली? बघत राहा अशाच बातम्या. चंद्रपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील असलेले अर्जदार हिंगलाज भवने वार्ड टावर टेकडी रोड बाबूपेठ येथे सरकारी जागेवर अतिक्रमण करून बस्ती बसली आहे. या जागेचे कुठलेही रेकॉर्ड नाही आणि नकाशा किंवा सातबारा नाही. त्यामुळे कुठून कुठे रस्ता आहे हे कुठलेही सरकारी नकाशात नाही. त्यामुळे विनोद दुर्गे यांच्या घरातून रस्ता आहे ही बनवाबनवी काही लोक करत आहेत. काही दरम्यान लोकांच्या तक्रारीवरून पत्रकार विनोद दुर्गे यांचे रमा योजनेअंतर्गत चंद्रपूर झालेले घर बांधकाम सुरू असताना त्यांच्याच बाजूने घरातील सामान ठेवण्यासाठी तात्पुरती झोपडी तयार करून सुरू केले होते. या भागातील काही लोकांनी विनोद दुर्गे सोबत वाद घातला की तुझ्या घरातून सामूहिक रस्ता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या परिसरातील प्रत्येक रहिवाशींना जाण्या येण्याचा स्वातंत्र्य रस्ता आहे. मात्र विनोद दुर्गे या दलित पत्रकारांच्या विरोधात काही षड्यंत्रकारी मंडळींनी जाणीवपूर्वक वार्डातील लोकांना भटकावून चंद्रपूर महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोबत घेऊन दुर्गे यांची राहण्याची झोपडीसुद्धा तोडली आहे. आणि आता पुन्हा ते लोक बाकीचे बांधकाम तोडतील अशी चर्चा सुरू आहे. शहरात अनेक अतिक्रमण आहे, बेकायदेशीर बांधकाम आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनात बसलेले अधिकारी हे केवळ गोरगरिबांचे लोकांचे झोपडे तोडायला जातात. बिचारे अगोदरच ठरवी विश्वे दारिद्र्याच्या झपाटलेले असतात. कसेबसे जीवन जगत आहेत, मात्र त्यांचे पैसे जमा करून स्वतःचे घर उभं करतो म्हटलं की आजूबाजूची मंडळी पण हे होऊ देत नाही. ही गंभीर बाब असून विनोद दुर्गे या पत्रकारांनी आपले राहण्याचे छत तयार करण्याचे काम सुरू करताच ते महानगरपालिकांचे अधिकारी तोंडावे म्हणजे लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आपले छतच महानगरपालिकाने अधिकाऱ्यांनी तोडले म्हणून स्वतःला फाशी लावण्याचा प्रयत्न पत्रकार विनोद दुर्गे यांनी केल्यामुळे ही अतिशय गंभीर बाब इथल्या लोकप्रतिनिधी यांना कळू नये यांचे आश्चर्य वाटते. आता जर पुन्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण रस्त्याचे बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला तर विनोद दुर्गे नक्कीच स्वतःचं जिवंत संपवतील अशी विदारक स्थिती दिसत आहे. बघत राहा अशाच घडामोडी बातम्या फक्त भारत न्यूज 24 वर. नमस्कार, प्रमोद दुबे, चंद्रपूर.